लाडक्या बहिणींवरनं सरकार भांडणं लावतंय। शेतकऱ्यांना सरकारनं दगा दिला। बीडच्या पालीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरनं उद्धव ठाकरेंचा आरोप। जूनची मदत आम्हाला अमान्य, आत्ताच्या आत्ता कर्जमाफी करा। तर दयावान सरकारचा अजूनही अभ्यास सुरू। उद्धव ठाकरेंचा सरकारवरती हल्लाबोल। उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले याचा आनंद, मात्र ते टोमणे मारण्यापलीकडे काहीही करत नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरनं टोला। सोलापुरातल्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडनं काळोखात चक्क टॉर्च घेऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। रात्री केलेल्या पाहणीत काय दिसलं याबाबत प्रश्नचिन्ह, तर पाहणी दौरा नसल्याचं प्रशासनाकडनं स्पष्टीकरण। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने बडतर्फ। बदनेंनी अधिकाराचा गैरवापर केल्याचं समोर। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारींचे आदेश। अहिल्यानगरमधील जैन समाजाच्या एका जमिनी प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली रवींद्र धंगेकर यांची भेट। उद्या सगळे पुरावे घेऊन रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते धर्मादाय आयुक्तांना भेटणार। हरियाणातील मतदार याद्यांची राहुल गांधींकडनं पोलखोल। मतदार यादीत वेगवेगळ्या नावांसमोर एकच फोटो, तर 93,000 मतदारांचा पत्ताही चुकीचा। राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बमुळे खळबळ। ब्राझिलियन मॉडेलचं हरियाणामध्ये 22 ठिकाणी मतदान। अनेक याद्यांमध्ये एकाच फोटोचा शेकडो ठिकाणी वापर, तर हरियाणा चोरीचं सरकार। राहुल गांधींचा भाजपवरती सनसनाटी आरोप। राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं उत्तर, मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिक। हरियाणामध्ये काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला हरवल्याची किरेन रिजिजू यांची टीका। महिला मांत्रिकाकडनं आयटी इंजिनियरची फसवणूक। मुलींना असलेला दुर्धर आजार बरा करण्याचं आश्वासन देत उकळले 14 कोटी रुपये। आरोपी वेदिका पंढरपूरकरवर गुन्हा दाखल। आणि पिंपरखेड इथे दिवसाढवळ्या बिबट्याचा धनगरवाड्यातल्या घोड्यावरती हल्ल्याचा प्रयत्न। आरडाओरडा केल्यानं बिबट्यानं ठोकली धूम, तर खेडच्या काळेचीवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला थोडक्यात बचावला।